नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवारी रुद्राभिषेक पूजा कशी व का करावी हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. जे लोक सोमवारचा उपवास करतात त्यांना भगवान महादेव आणि देवी पार्वतीकडून विशेष आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आणि विश्वास आहे. रुद्राभिषेक ही महादेवांना अत्यंत प्रिय असलेली महत्त्वाची पूजा आहे. कुणी महादेवांचे शंकर स्वरूपात पूजन करतो तर कोणी निराकार पूजतो. सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्रिमूर्ती स्वरूपातील एकमेव ज्योतिर्लिंग हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. तिथे आजही साक्षात रुद्र हे साकार रूपाने नटलेले दिसते. रुद्राभिषेक केल्याने महादेवांची भक्ती प्राप्त होते आणि जीवनात असाध्य असलेल्या सर्व इच्छा सहज मार्गाने पूर्ण होतात. आपल्या प्राचीन हिंदू लेखनामध्येही रुद्राभिषेकाचा उल्लेख आहे. एक विधी जो तुमच्या सभोवतालच्या वाईट शक्तींना दूर करतो, भूतकाळातील चुकीच्या कृत्यांचा पश्चाताप करतो आणि आत्म्याच्या आध्यात्मिक विकासास प्रोत्साहन देतो. सहारक भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी रुद्राभिषेक पूजा केली जाते. या विधी दरम्यान भक्त भगवान शिवाला असंख्य पूजा साहित्य, फुले आणि इतर अर्पणासह पवित्र स्नान देतात. रुद्राभिषेक मंत्राचे पठण हा समारंभाचा आणखी एक आवश्यक घटक आहे. ओम नमो भगवते रुद्राय, ओम नमो भगवते रुद्राय हा रुद्राभिषेक पूजेदरम्यान शिवाच्या 108 नावांचा जप केला जातो. रुद्राभिषेकाचे 6 वेगळे प्रकार भक्त करू शकतात. वैदिक साहित्य सांगते की रुद्राभिषेकाच्या प्रत्येक प्रकाराला अनन्यसाधारण महत्त्व आणि आशीर्वाद आहेत. तसेच घरातील रुद्राभिषेक पूजेचे विविध फायदे देखील आहेत. त्यातील पहिला आहे जलाभिषेक. उपासिकांनी गंगाजलाने रुद्राभिषेक केल्यास त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. दुसरा आहे दूध अभिषेक. गायीच्या दुधाने केलेला रुद्राभिषेक अनुयांना दीर्घायुष्य देतो आणि गंभीर आरोग्य समस्यापासून संरक्षण देतो. तिसरा आहे मधाचा अभिषेक. मधाने रुद्राभिषेक केल्याने देवी आशीर्वाद देते. उपासकांसाठी जीवन सोपे होते आणि आनंदी बनवते. पाचवा आहे पंचामृत अभिषेक. हा अभिषेक कच्च्या गायीचे दूध, मध, तूप, दही आणि साखर हे पंचामृत बनवणारे 5 घटक आहेत. पंचामृत वापरून रुद्राभिषेक केल्याने भक्ताला धैर्य, ऐश्वर्य आणि समृद्धी प्राप्त होते. सहावा आहे तुपाचा अभिषेक. रुद्राभिषेक करून भक्तांच्या आजारांपासून संरक्षण होते, ज्यामध्ये शिवलिंगावर तूप टाकले जाते. सातवा आहे दह्याचा अभिषेक. रुद्राभिषेक अशा जोडप्यांना मदत करतो ज्यांना दह्याने मूल होण्यात अडचण येत आहे. जर तुम्हाला घरीच रुद्राभिषेक करायचा असेल तर असे करावे. सर्वात आधी शिवलिंगाचे स्नान करावे. शिवलिंगाला दूध, दही, मध आणि लोणीने विधिवत स्नान करणे ही अभिषेकाची पहिली पायरी आहे. दुसरी आहे शिवलिंगाची सजावट. त्यानंतर शिवलिंगावर सजवण्यासाठी रुद्राक्ष, फुले आणि बेलाची पाने वापरली जातात. लघुन्यास पठण म्हणजे पठण करून रुद्राक्षाच्या मणीसह लघुशंका पुजारी रुद्राभिषेक पूजा करतात. यानंतर आहे शिव उपासनेचा मंत्र. नंतर दुष्टांपासून सर्वांगीण संरक्षणासाठी हा जप केला जातो. त्यानंतर भगवान शिवाच्या 108 नावांचा जप येतो. अष्टोत्तर शतनामावली हे त्याचे दुसरे नाव आहे. त्यानंतर यजुर्वेदाच्या 16व्या आणि 18व्या अध्यायात श्री रुद्रमचे पठण केले जाते. पूजा करताना प्रत्येकाने मौन बाळगून मंत्र आणि श्लोकाकडे लक्ष दिले पाहिजे. याशिवाय श्री रुद्रम पठण केल्याने वातावरणात शुद्धी होते. रुद्राभिषेक पूजा कोणी करावी? जर एखाद्याला त्याच्या जीवनातून किंवा संभाव्य धोक्यामधून नकारात्मक भावना पुसून टाकायच्या असतील तर एखाद्याने रुद्राभिषेक केला पाहिजे. ही पूजा समृद्धी आणि कल्याणासाठी देखील केली जाऊ शकते. कोणत्याही आरोग्य समस्यावर मात करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ही पूजा फायदेशीर आहे. तसेच पुढे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध सुसंवाद साधण्यासाठी रुद्राभिषेक करू शकतो. याशिवाय ज्याला घरात शांतता हवी आहे तो ही पूजा करू शकतो. या महिन्यात भगवान शिवशंकरांची मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते. त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी उपवास करतात, कारण हा भगवान शिवशंकरांचा अत्यंत प्रिय असा दिवस आहे. त्यामुळे असे मानले जाते की जे लोक सोमवारचा उपवास करतात त्यांना भगवान महादेव आणि देवी पार्वतीकडून विशेष आशीर्वाद मिळतो, तशी श्रद्धा आणि विश्वास आहे. पुराणकथेनुसार जे लोक सोमवारी भगवान शिवशंकराची धार्मिक पूजा करतात त्यांना सर्व सुख व समृद्ध जीवन प्राप्त होते. या काळात देवी पार्वतीने भगवान शिव यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास ठेवला होता. असा विश्वास आहे की जर अविवाहित तरुणींनी श्रावण सोमवारी उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार वर मिळतो. श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे. हा महिना भगवान शंकराचा प्रिय असलेला महिना आहे. या महिन्यात जे भक्त शिवशंकराची अंतःकरणापासून पूजा करतात त्यांच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात. आपल्या रोजच्या आयुष्यात टेन्शन प्रत्येकाला येतं, कधी कामाचं, कधी घरातल्या कटकटीचं. काही लोकांचं तर असं म्हणणं असतं की आमच्या आयुष्यात काहीच सुरळीत नाही, घरी जायची इच्छाच होत नाही. याचा थेट परिणाम तुमच्या कामावर आणि मनस्थितीवर होतो. काही कुंडलीतील दोष असू शकतात तर काही वेळा वास्तुदोषाचाही परिणाम असू शकतो. अशा वेळी श्रावण महिन्यात काही उपाय केल्याने तुमच्या जीवनातील संकटे दूर होऊ शकतात. आपल्या भारतीय लोकांसाठी श्रावण हा पवित्र महिना आहे. श्रावणात अनेक शुभ कामे केली जातात. श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी महादेवांची पूजा केली जाते, त्यांना अभिषेकही घातला जातो. श्रावण महिन्यात तुम्ही महादेवांना घातलेला रुद्राभिषेक तुम्हाला अनेक संकटातून मुक्ती देणारा ठरू शकतो. रुद्रसूक्त त्या भद्र रूपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्निस्वरूप आहे, तसे जल स्वरूप आहे. तो पंचमहाभूतांचा अधिपत्य आहे. रुद्र हा नागर संस्कृतीचा आधीपासून सनातन धर्मात अस्तित्वात आहे.
रुद्राभिषेक दरम्यान महामृत्युंजय मंत्र, शिवतांडव स्तोत्र, शिवपंचाक्षर मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय किंवा रुद्र मंत्राचा जप अवश्य करावा. पूजा करताना शिवलिंगावर चंदनाचा लेप लावावा. बेलपत्र, सुपाऱ्या आणि इतर पूजा सामग्री शिवलिंगावर अर्पण करावी. शिवशंकराला नैवेद्य दाखवावा आणि मनोइच्छित फळ मागावे. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी रुद्राभिषेक ही प्रभावी पूजा आहे असे मानले जाते. असे मानले जाते की शिवलयावर रुद्राभिषेक केल्याने त्याचा प्रभाव लवकर जाणवतो. यामुळे सर्व मनोरथे पूर्ण होतात. हा अभिषेक महाशिवरात्री, प्रदोष किंवा श्रावणी सोमवार असताना केल्यास त्याचा विशेष लाभ होतो. हा विधी करण्यासाठी सोमवार हा सर्वात चांगला मानला जातो. शिवरात्री हा एक सुप्रसिद्ध दिवस आहे जेव्हा भक्त भगवान शिवाला जल आणि प्रसाद अर्पण करून रुद्राभिषेक मंत्राचे पठण करून रुद्राभिषेकासाठी तयार होतात. रुद्राभिषेक पूजा करण्यासाठी इष्टतम वेळ श्रावण महिन्यात आहे, जो महान भक्तीचा काळ आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.